सुद्धा षटक राहिलं, परंतु ज्या मॅचमध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळवायची आहे ना, त्या मॅचमध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपल्याला एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये निर्माण होते. ती ऊर्जा आता टॉस जिंकल्यानंतर ना टीम श्रीशा 11ची निर्माण झाली. बॅटिंगचा त्याने डिसिजन घेतला. वाघे 11 टीमला फिल्डिंग करावी लागेल आणि ज्या अर्थाने प्रत्येक कॅप्टन ना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन घेतो, म्हणजेच या मॅचमध्ये हा डिसिजन ना अगदी त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी आला गेलाय. म्हणजेच टीम वाघे 11ला आता करावी लागेल फिल्डिंग. ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर श्रीशा 11च्या अगेन्स्ट टीम खेळते वाघे 11. म्हणजे विचार केला गेला तर सर्व खेळाडूंचे सरनेम ना हे वाघेच आहेत. म्हणजेच कल्याण डोंबिवली विभागामध्ये तुम्ही पहा, पाटील 11 संदप, त्या संदप टीममध्ये पूर्णपणे पाटील आहेत. मात्रेपाडामध्ये सर्व ऑनसाईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी आपल्याला शक्ती पाहायला मिळाले. चांगले खऱ्या अर्थाने ना समर्थक आहेत. सापाडे टीम कुठेही खेळत असली तरी शक्तीदादा त्या ठिकाणी उपस्थित असतात. खेळाडूंना ते प्रोत्साहन करण्याचं काम करतात. परंतु आज त्यांना संधी मिळाली गेली आहे की मॅच बाहेरून बघण्यापेक्षा आज आपण मॅचचा आनंद अगदी खेळण्याद्वारे घेऊ. पहिलाच बॉल वाईड आलाय. यावेळेला शक्तीसाठी हा बॉल होता ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉटमध्ये फिल्डर अगदी जीवाच्या आकांताने डीपमध्ये बॉलला अडवण्यासाठी धावतात, परंतु अखेरकार बॉलचा प्रवास संपन्न केला गेला. बॉलने गाठली सीमारेषा आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पार. पहिला हात चौकार शक्तीच्या बॅटमधून. रणजित वाघे होते त्या ठिकाणी प्रथम षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू वाईड तुम्हाला पाहायला मिळाला. आउटसाइड द लेग स्टंपवरती हा चेंडू होता. पंचांनी लगेचच घोषित केला गेला इट्स वाईड बॉल. आणि त्याच्यानंतर बॅटची अगदी आतली कडा त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल तुम्हाला चौकारासाठी पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 5. यावेळेला चांगला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. शॉटमध्ये कव्हरला फिल्डर पाठमोरी वरतात. अगदी कॉन्सन्ट्रेशन गमावल्यानंतर कॅप त्यांच्या त्या ठिकाणी डोक्यावरती होती, ती कॅप थोडीशी निसटली गेली. अखेरकार अगदी जलद गतीने बुलेट थ्रो नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर या 3 धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. कारण खूप चांगल्या प्रकारे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये कव्हरला फिल्डर नव्हते. शॉट मधल्या कव्हरला अगदी भेदून काढण्याचा प्रयत्न, परंतु ज्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते ना जीवांच्या आकांताने एक धावसंख्या वाचवण्यासाठी नक्कीच त्यांनी प्रयत्न केले गेले. आणि ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 3 धावसंख्या त्यांना बनवायच्या होत्या. 3 धावसंख्या कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 8. यावेळेला फटका चांगला. आलाय तयार. थांबून खेळण्याचा प्रयत्न. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महेशच्या बॅटमधनं स्क्वेअर कटचा हा देखना फटका. क्रिकेट हा फक्त आक्रमकतेचा नाही तर कलात्मकतेचा आहे. तर कलात्मकतेचा आविष्कार मैदानाच्या आतमध्ये महेशच्या माध्यमातून दाखवत असताना आणि महेशच्या माध्यमातून डीप सीपर कव्हर सीमारीची पार लागोपाठचा हा दुसराचा. की आपली शेवटी चांगली असो, म्हणजे जो कोणताही कार्यक्रम असो, कोणती स्पर्धा असो, कोणत्याही दिशेने आपण मार्गक्रमण जरी करत असलो ना तरी आपली सुरुवात जेव्हा चांगली असते ना तेव्हा आपला शेवटही चांगला होतो. इथनं सुरुवात थोडीशी खराब झाली. वाघे 11 नक्कीच संघ खेळतोय. पहिले षटक रणजित वाघे नक्कीच त्यांच्या हातामध्ये दिलं गेलं. पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर तिहेरी, त्याच्यानंतर पुन्हा 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतरचा हा वाईड बॉल.
यावेळेला फटका खेचला गेला, ताणला गेला फटका, अगदी बॅटच्या रिदम मध्ये परफेक्टली कनेक्शन मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि सरळ फेकून देत असताना स्क्वेअर लेग सीमारेषे पार 2 चौकार आणि त्याच्यानंतरचा हा षटकार. खऱ्या अर्थाने आता खरा ठरतोय. बॉल शिल्लक सिंगल असेल, फक्त शेवटचा बॉल शिल्लक असेल. या षटकामध्ये तुम्ही पाहिले गेले 3 चौकार, 2 व्हाईट बॉल, 1 षटकार. यावेळेला फटका चांगला स्वतःसाठी जागा पहा किती अॅक्युरेटली ही जागा त्या ठिकाणी महेशच्या माध्यमातून निवडली जाते. एखाद्या शॉटचं तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे, त्या शॉटचं सिलेक्शन करताना ना ऑफ स्टंपवरती बॉल असेल त्याला स्क्वेअर कट तुम्ही इनसाइड आउट खेळू शकता. लेग स्टंपवरती बॉल असेल त्याला पूल, त्याच्यानंतर हुक, त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर ग्लान्स करू शकता. हा बॉल जर पाहिला गेला ना तर पूल आणि हुक या दोन्ही फटक्यांचं रूपांतर होतं. बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला तुम्हाला पाहायला मिळाला आणि या षटकारानंतर नक्की एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि तब्बल या षटकामध्ये 27 धावसंख्या खर्च केल्या गेल्या, जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले रणजित वाघे. या सापाडे प्रीमियर लीग मध्ये ना फक्त ह्याच गावच्या टीम्स असायला हव्या होत्या, परंतु या ठिकाणी पहा खेळाडूंना एक वेगळा दर्जा दिला गेलाय. आता वाघे 11 नक्कीच खेळते. तुम्हाला एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहायला मिळेल. उंबाडे, सापाडे प्लस वाडेगर नक्कीच या 3 टीम्स मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे एकजुटता या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि एकजूट, एक संघ, एकनिष्ठ जेव्हा आपण असतो ना तेव्हा आपल्याला वाकवण्याची आणि हरवण्याची क्षमता ना ही खूप कमी असते. इथनं या स्पर्धेचा ना कालावधी वाढला गेला, कारण 2 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर फक्त एका दिवसाची स्पर्धा ही संपन्न नक्कीच झाली होती, परंतु या हंगामामध्ये ना अगदी ही 2 दिवसाची स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. हा इनसाइड आउटचा फटका नक्कीच कलात्मकता या ठिकाणी दाखवली गेली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्ट्रायकर येण्यावरती ज्याने चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली गेली, टीमचा स्कोर कार्ड त्या ठिकाणी वाढवला होता. त्या शक्तीच्या बॅटमधून इनसाइड आउटच्या माध्यमातून हा देखना फटका पाहायला मिळाला आणि डीप कव्हर सीमारेषे पार इनसाइड आउटच्या माध्यमातून हा चौकार. मध्ये कव्हरला फिल्डर उपस्थित तैनात आहेत. कॉन्सन्ट्रेशन अगदी आपण पाहिलं गेलं तर सुरेखरित्या त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले शांताराम त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. आखिरकार डावाची सुरुवात शक्तीने केली होती, त्या शक्तीला थोडंसं शमवायचं काम केलं. एक चांगले कॅच त्या ठिकाणी स्वाधीन करत असताना आणि लागतो हा पहिला झटका जिथे बॅटिंग करते टीम श्रीशा 11. यावेळेला फटका ऑन साइडला खेचला गेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेटला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना आणि बॉल जाईल मिड विकेट सीमारेषी पार. इट इज अ कडक. टीमची धावसंख्या जलद गतीने फ्लाय होत असताना ज्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 27 पाहिल्या गेल्या, त्याच्यानंतर पूर्णपणे धावसंख्येला आता आढावा देत असताना, उजेड देत असताना महेशच्या नक्कीच बॅटमधनं हा षटकार आलाय. महेश आणि किशोर मैदानाच्या आतमध्ये शक्ती बाद झाले. शक्तीने धावसंख्या बनवल्या गेल्या. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर तब्बल त्यांनी 13 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि त्या 13 धावसंख्येच्या साह्याने खूप चांगल्या प्रकारे स्कोर कार्ड रचले गेले. पुन्हा एकदा शांताराम होते, पण एक टप्पा घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. आउटफील्ड मध्ये हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. अखेरकार पप्पू होते त्या ठिकाणी सीमारेषे लगत हा चेंडू अडवला जातो. फेकी थोडीशी स्वेर पाहायला मिळाली आणि ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर या धावसंख्येनं इथनं आकार देण्याचं काम होतं त्या ठिकाणी महेशचं आणि तो आकार इथं महेशच्या माध्यमातून दिला सुद्धा जातोय. टीमची धावसंख्या पहा 39 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर एक विकेट आला, एक षटकार आला, एक चौकार आला, एक दुहेरी धावसंख्या आली. त्या ठिकाणी जावीर आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेला फटका उचलला गेला बॅक स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात उपस्थित त्या ठिकाणी फिल्डर कोणत्याही प्रकारची चुकी नाही आणि दगडी चाल मधला बाकी की चुकीला माफी नाही चुकी गेली महेशने चांगली फटकेबाजी करत होता त्याच्यानंतर एक चुकीच्या शॉटचं सिलेक्शन केलं गेलं आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि अजून एक विकेटचं पतन लागतो हा झटका क्रमांक दुसरा टीम श्रीशा 11 क्रिकेट संघाला. थँक्यू डिझा. तर खऱ्या अर्थाने वाघे टीमचा जर विचार केला गेला ना तर आमच्या अनंतदादांच्या अंडरमध्ये हे सर्व खेळाडू काम करतात. म्हणजे विचार केला गेला तर व्यवसाय दैनंदिन जीवनाचा आहे परंतु दैनंदिन जीवनातून थोडेसे बाहेर या आणि क्रिकेटचा खेळ अनुभवा आणि तो क्रिकेटचा खेळ अनुभवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही अपॉर्च्युनिटी दादांच्या माध्यमातून टीम वाघे 11 टीमला दिली जाते आणि एकंदरीत पाहिलं गेलं ना तर 42 कामगार त्यांच्या हाताखाली नक्कीच कार्यरत आहेत. त्यांच्या अंडरमध्ये नक्कीच ते काम करतात परंतु ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं ना तर जरी कामगार असले ना तरी त्यांच्यासोबत एक मैत्रीचे संबंध नक्कीच आमच्या बाळादादा भगत ने त्या ठिकाणी ठेवले गेले. त्यांच्याच संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा आहे. अनंत बाला भगत चषक 2022 पर्व अर्थात SPL ओमसाई क्रिकेट संघ सापाडे आयोजित परंतु या आयोजनामध्ये ना तुम्हाला मैत्रीचे संबंध जास्त पाहायला मिळाले. उंबाडे सापाडे तसेच वाडेगड ही प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहायला मिळेल. सापाडे संघाच्या अपवादाने वगळला गेला ना तर सापाडे गावचे सर्व खेळाडू खेळतात परंतु आज वाघे 11 संघाला सुद्धा या ठिकाणी चान्स मिळाले गेलेले. खऱ्या अर्थाने हे मैत्रीचे संबंध आहेत. आपण असं म्हणतो ना की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा आपल्याला लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना तेव्हा पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारी आपली मैत्रीता आणि मित्रपरिवार तोच मित्रपरिवार आज नक्कीच दादांचा खेळताना तुम्हाला वाघे 11 पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5 षटकांची ही मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 82 धावसंख्या सुद्धा तुम्ही पाहिल्यात 70 धावसंख्या सुद्धा तुम्ही पाहिल्यात 35 धावसंख्या सुद्धा पाहिल्यात परंतु या मॅच मध्ये अगदी 2 षटकांच्या अखेरीनंतर अगदी टॉप ऑर्डरला आता बॅटिंग करते ती म्हणजे टीम श्रीशा 11 आणि त्याच्या धावसंख्या 20.00 च्या सरासरीने 40 धावसंख्या तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आता शांताराम मैदानाच्या आतमध्ये गेला तिसऱ्या क्रमांकासाठी ज्या शांतारामने कॅच स्वीकारली गेली त्या ठिकाणी शक्ती यांची तो शांताराम ओव्हर द विकेट तामुक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉटमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक बीट झाल्यानंतर बॉल एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी उचलून फेकतात तोपर्यंत 2 धावसंख्या फेकी थोडीशी स्वेर होती. शांताराम अगदी जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न अखेरकार त्यांनाही अपयश मिळालं गेलं शेवटच्या क्षणाला आणि 3 धावसंख्येने टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती त्या ठिकाणी पोहोचली गेली आहे. 43 धावसंख्या आहेत. टीमला चांगला स्कोर कार्ड रचायचा आहे. या अनुषंगाने हार्दिक पाटील थोडीशी मागे थांबल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आत 43 ओनोबड शांताराम पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट अकुटापाचा बॉल उचलला गेलाय. संधी बनू शकते शॉट मध्ये त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर होते परंतु थांबले गेले. का थांबले गेले हा प्रश्नचिन्ह असेल परंतु डीप मध्ये वाडिश लॉंगनला नक्कीच जे फिल्डर उपस्थित होते त्यांनी कव्हर केला गेला ह्या चेंडूला आणि अखेरकार 45 या धावसंख्येवरती आता पोहोचतीये टीम श्रीशा 11. या मॅच मध्ये ना तुम्हाला चुरस पाहायला मिळते. सर्व वाघे टीमचे खेळाडू या मॅच मध्ये फिल्डिंग करत असताना थोडासा अपयश जरूर आलाय परंतु शांतारामला ना आता यश मिळालं असतं परंतु कॅच इथं झाली ड्रॉप. त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2 टीमची धावसंख्या 45. व्हेरिएशन पाहायला मिळालं. लॉंगॉनला फिल्डर परंतु फिल्डर के मस्तक पे दस्तक आणि बॉल जाईल डीप काव कॉर्नर सीमा रेषेपार निल्सन मडवी यांचा इशारा इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह मॅक्सिमम 6. षटकार आलाय. 50 धावसंख्या कंप्लीट त्या ठिकाणी होत असताना 51 धावसंख्या या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच होत असताना पुन्हा एकदा शांताराम. यावेळेला टप्पा जर आपण पाहिला गेला ना तर अगदी शॉट जी लेंथ असते ना त्याच्यापेक्षा अजून थोडासा बाहेर टाकण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने त्या ठिकाणी दाखवत असताना ज्या प्रकारे नक्कीच तुम्हाला रमेश मात्रे उर्फ मेकेदा याला तुम्ही पाहिलेच असेल तशाच प्रकारे DST आमच्या निल्सन मडवी यांची यावेळेला लोबो फुलटॉस अटेम्प्ट केला गेला. ऑन साइडला हवेत फ्लिक करत असताना मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बॉलला अडवला जातोय. अगदी पायाच्या साह्याने बॉलला अडवला गेला. काव कॉर्नरची फिल्डर त्या ठिकाणी 3 धावसंख्येचा अवधी त्या ठिकाणी कंप्लीट झाला असता परंतु आता सफलता त्या ठिकाणी मिळत असताना त्या ठिकाणी शांतारामला ही सांघिक सफलता मिळते. फलंदाज होईल बाद आणि या 2 धावसंख्या बनवत असताना फलंदाज बाद होता. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर.
साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचंय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज बाद झालाय. 11 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान शक्तीचं राहिलं. 26 धावसंख्या बनवल्या गेल्या महेशने. सुशांत बाद झाले ज्याने 3 धावसंख्या बनवल्या गेल्या, परंतु किशोर अजूनही 10 धावसंख्येवरती मैदानाच्या आत खेळतात. त्यावेळेला गती कमी गेली होती. चांगला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळाला. शॉटमध्ये फिल्डर बीट झाल्यानंतर आउटफील्डमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अधिक पाटीलची विकेट त्या ठिकाणी थोडीशी धोक्यामध्ये होती. या टीमचे कॅप्टन आहेत. थोडासा विचार विनिमय नक्कीच त्यांनी केला गेला की या 2 धावसंख्या होतील की नाही, परंतु यस कॉल चांगला होता त्या ठिकाणी. धावसंख्येवरती नक्कीच तो खेळतो. टीमची धावसंख्या 56 या आकडावर. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक बॉल तयार. यावेळेला आता सुद्धा गती कमी केली गेली. शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर बीट झाल्यानंतर डीपमध्ये हा बॉल चालला. आउटफील्डच्या माध्यमातून मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर वळण घेतलं गेलं चेंडूने आणि शेवटच्या बॉलवरती हा फटका किशोरच्या बॅटमधून आणि शांतारामच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती हा चौकार. बघू नका बसल्या अगदी पाण्याचा स्वाद त्या ठिकाणी शरीरामध्ये आपल्या पाणी जास्त असणे गरजेचं आहे. कारण ज्या अर्थाने आपण जास्त थंडीमध्ये असतो तेव्हा आपल्याला नक्कीच हायपोथर्मियाची भीती असते. त्याच्यानंतर आपण उन्हामध्ये असतो, पाण्याची लेवल तर कदाचित आपल्याला डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकतं. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पाण्याचा स्वाद घेत असताना दोन्ही संघाचे त्या ठिकाणी खेळाडू आणि विचार केला गेला तर वाघे 11 नक्कीच बाळादादाने आम्हाला जी माहिती पोहोचवली गेली 56 धावसंख्या आहेत. फक्त 60 धावसंख्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. म्हणजेच 20 या रेकॉर्ड रन रेटनं टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 60 या आकडावरती. आणि ज्या अनुषंगाने हे 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना, तर खऱ्या अर्थाने हा संघ जर आपण पाहिला गेला ना, तर आजच्या दिवसामध्ये जो त्यांचा दैनंदिन व्यवहार आहे ना, जे दैनंदिन काम आहे ना, त्याला सोडाचा त्याने बाजूला ठेवलाय. आणि आज या क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी आनंदाचा दिवस आज त्यांना अनुभवच आहेच. याच गोष्टीचा धाडस आणि मानस त्या ठिकाणी ठेवला गेला आणि आज अगदी हास्यमय पद्धतीचं क्रिकेटचा हा आनंद घेण्यासाठी ते या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. खऱ्या अर्थाने ना जगायचं असेल तर प्रत्येक दिवसामध्ये एक आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आनंदाने आणि मनसोक्त जगण्याचा प्रयत्न का करा माहिती आहे? कारण सकाळी उमललेल्या फुलांना ना जेव्हा तुम्ही मंदिरात पाहता ना तेव्हा तुम्हाला आनंद होतो आणि सकाळी उमललेल्या फुलांना जेव्हा तुम्ही स्मशानात पाहता ना तेव्हाही तुम्हाला आनंद होतो. कारण फुलांनाही माहीत नसतं की रात्री उमलल्यानंतर स्मशानात जायचं आहे की मंदिरात. यावेळेला हार्दिक पाटीलसाठी हा बॉल होता. पायाच्या साह्याने बॉलला नक्कीच अडवलं गेला. थाई पॅडवरती त्यांचा चेंडू आदळला गेला आणि हा बॉल जर पाहायला गेला ना तर जावीरचा आहे. जावीर वाघे त्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करतात. ज्या जावीरने 13 धावसंख्येचं दुसरं षटक हाताळलं गेलं त्या जावीरला ना कमबॅक करण्यासाठी आता 4थ्या षटकासाठी पाठवलं गेलं आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 60. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. आउटसातील लेग स्टंप इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा. निल्सन बडवे आमच्याकडे वळतात सांगत असताना की हा बॉल व्हाईट. टीमची धावसंख्या 61. पहिला बॉल ना अगदी ॲक्युरेटली टप्प्यावरती त्याने पिच केला गेला. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही हार्दिक पाटीलच्या बॅटमधनं. आणि त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल पुन्हा एकदा सोडून देतात. कदाचित ना काहीसा सेंटीमीटर लेग स्टंपवरून नक्कीच हा चेंडू गेला. कदाचित लेफ्ट केला गेला होता. हार्दिक पाटीलाने थोडासा चेंडूने आतल्या दिशेने वळून घेतला असता तर अगदी जी लेगस्टिक आहे ना ती उडून गेला असता. परंतु दैव बलवंत. टीमची धावसंख्या 62. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक. अकूट टप्प्याचा बॉल आणि अकूट टप्प्याचा बॉल एखाद्या अनुभवी फलंदाजासमोर तुम्ही टाकतात तर त्याचा परिणाम हा तुम्हाला षटकारच पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. अकूट टप्प्याचा बॉल. गती रीड केली गेली आणि फेकून देत असताना हार्दिक पाटीलच्या बॅटमधनं हा पहिला बिग ब्लास्ट षटकार. सुद्धा डिफेन्स झाला. या मॅच मध्ये आता जास्त धावसंख्या बनवत असताना टीमची धावसंख्या तब्बल पोहोचली गेली 68 या आकडावर. तेवढा फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल तेवढाच चांगला होता. पहा अगदी फुल लेंथ यॉर्कर लेंथ यूज केली गेली आणि ज्या अर्थाने हेलिकॉप्टर स्ट्रोक अगदी पाठीला उडवायचा होता ना तो प्रवास त्यांचा थोडासा
असक्सेसफुल त्या ठिकाणी ठरत असताना हा बॉल त्या ठिकाणी पाहायला गेला डी झोन मध्ये टीमची धावसंख्या 2 ने वाढत असताना आणि 70 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ उर्वरित असताना यावेळेला अजून एक चांगला बॉल. गती पहा दुसऱ्या षटकामध्ये ना अगदी जावीरने ना गतीमध्ये थोडंसं नियंत्रण मिळवलं गेलं होतं. नियंत्रण का मिळवलं गेलं कारण त्यालाही माहिती आहे पहिल्या षटकामध्ये आपल्या स्ट्रायकर यांचा गोलंदाज ज्या ठिकाणी रंजित होते ते मागे ठरले. त्याच्यानंतर ना या षटकामध्ये सुद्धा कमबॅक आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. रेग्युलर ना क्रिकेट जावीर खेळत नाही. आज या मैदानावरती नक्कीच तो क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलाय. परंतु रेग्युलर क्रिकेट त्या ठिकाणी अधिक खेळतो. परंतु त्या फलंदाजाला ना तब्बल 2 चेंडूमध्ये अगदी बांधून ठेवलाय जावीरने. अजून एक चांगला बॉल उडवली गेले हवेमध्ये झेल. इतर मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का आणि एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेरकार अगदी सीमेरेषेच्या थोडासा अलीकडे हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेवर अधिक पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. संख्या सुंदर बनतायत कारण या षटकामध्ये 2 बॉल तुम्हाला वाईट सुद्धा पाहायला मिळाले जिथे जावीर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती होते आणि 70 धावसंख्या ना आता त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजेच विचार केला गेला तर 70 ज्या वेळेला धावसंख्या एका षटकाराने कंप्लीट झाल्या होत्या ना तेव्हा 2 बॉल डॉट आले. त्याच्यानंतर हा चौकार आला म्हणजे 74 धावसंख्या तुम्हाला आता टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. बाळूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय परंतु बाळूला आता 6 चेंडूसाठी पाठवलं गेलंय तर त्याला कमबॅक तर करावाच लागेल कारण कमबॅक इज अ मेन पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. क्रिकेट लाईफ मध्ये कमबॅक पाहिजे परंतु तो बालू करेल का कमबॅक. 6 बॉल अजूनही शिल्लक. अकुटप्पाचा बॉल त्या ठिकाणी ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा आणि चेंडूचं हलकंसं कनेक्शन होतं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून तो बॉल अडवला गेला नाही आणि डी झोन मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि 76 या धावसंख्येवरती आता पोहोचली गेली ती म्हणजे टीम श्रीशा 11. 82 धावसंख्या तुम्ही बघितल्या गेला ज्या ठिकाणी पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळाली जे अगेन्स्ट वीरा 11 वेतालेश्वर यांच्यामध्ये मॅच घडली गेली. वीरा 11ने ना त्या ठिकाणी 82 धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या परंतु आजच्या दिवसातला हा विक्रम मोडते का काय टीम श्रीशा 11. आणि यस फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर आता चुकी होणार नाही कारण अगदी 2 झेल ना त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर ड्रॉप होताना पाहायला मिळाले जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले इसाक होते. त्या ठिकाणी त्याने खूप चांगल्या प्रकारे इथनं झेल स्वीकारला गेला आणि चांगला गडी त्या ठिकाणी बाद करत असताना इथनं किशोरच्या खेळीचा अंत होईल. लागेल झटका क्रमांक 14 जिथे बॅटिंग 76 आणि अजूनही विचार केला गेला तर 4 चेंडूचा खेळ उरवते असेल. देहू मैदानाच्या आतमध्ये गेलात. यावेळेला फटका गॅप मध्ये खेळतात अगदी खूपच वेगाने. हा बॉल तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतोय. 4 टप्प्यावरती चेंडूला अडवला गेला उचलून फेकतात तोपर्यंत फक्त सिंगल. 77 धावसंख्या आहेत. नेक्स्ट मॅच असेल सागर 11 वर्सेस आराध्य 11. दोन टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 77 अधिक पाटीला समोर बॉल पहा वळून खेळला गेला. अगदी ज्या प्रकारे एखादी नटराज मूर्ती तुम्ही पाहता ना तिचा पाय हा उजवा लेग ना अगदी वर हवेमध्ये असतो तशाच प्रकारे बॅटला क्रॉस केली गेली. फ्रंट लेग पुढे आणलं गेलं आणि आडव्या बॅटने सरळ पुल करत असताना पुढे पॉवरफुल आणि डिलायशियस स्ट्रोक अधिक पाटीलच्या बॅटमधनं हे षटकामधला हा पहिला षटकार. षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराने वाढत असताना तब्बल जाऊन पोहोचते 83 आकड्यावरती आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट उच्चांक आता गाठला जातोय श्रीशा 11 च्या माध्यमातून. वीरा 11च्या तुम्ही 83 धावसंख्या पाहिल्या होत्या कारण ज्या अर्थाने 82 धावसंख्या बनवल्या गेल्या 83 धावसंख्येचं लक्ष्य परंतु या मॅच मध्ये ना अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 83 झाल्यात म्हणजे डेफिनेटली या आजच्या दिवसामधल्या या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट उच्चांक त्या ठिकाणी अद्यापर्यंत तरी श्रीशा 11चा राहिलाय. वाघे 11 वर्सेस श्रीशा 11 अशी मॅच नक्कीच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय. अजूनही 2 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी उर्वरित असेल. एकंदरीत आपण विचार केला गेला ना 28 चेंडूचा खेळ अजूनही समाप्त झालाय. 2 चेंडू बाकी. अजून एक चांगला बॉल वॉड शॉट खूपच लांब लागत पहा अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या कनेक्शन मध्ये पिच बॉल आणि त्याला सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषी पार तलवारीसारखा प्रहार अधिक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार.
थँक्यू. सापडला गेलाय की नाही चेंडू हा प्रश्नचिन्ह असेल, कारण मित्रांनो हा बॉल ओव्हर पिच होता, त्याला सरळ फेकून मिड विकेटला दिला आणि खऱ्या अर्थाने छक्का नाही, अट्टा नाही, दस्ता नाही तर बिस्सा आहे. कारण खूप लांब नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. तब्बल जर लांबीचा विचार केला गेला तर आजच्या दिवसामधला सर्वात उंच आणि सर्वात लांब हा अधिक पाटीलच्या वाटबंद तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय. तर खूप लांब नक्कीच हा बॉल जाऊन विसावला गेला. टीमची धावसंख्या उच्चांक वाढत असताना टीमची धावसंख्या 89 या आकड्यामध्ये आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यस फाईन लेगला फिल्डर अगदी तग धरून चेंडू खाली कॅच स्वीकारली गेले आणि आता 90 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल टीम वाघे 11ला. तर सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्या ठिकाणी सागर 11 आणि आराध्य 11 यांच्यामध्ये टॉस संपन्न करायचा आहे. तर सागर 11 आणि आराध्य 11 या दोन टीमच्या मध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. तर आमचे मान्यवर सन्माननीय उपस्थित आहेत, त्या ठिकाणी त्यांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल इथनं केला जाईल. अनंता बाला भगत चषक 2022 हे लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ओमसाई क्रिकेट संघ सापड हे लिहिलेलं आहे. टॉस केला गेलाय, एकाही नक्कीच त्या ठिकाणी कॅप्टनचा कॉल नव्हता. एका साईडला ओमसाई क्रिकेट संघ सापड आहे आणि दुसऱ्या साईडला अनंता बाला भगत चषक हे नक्कीच नाव कोरलेलं आहे. दोन्ही कॅप्टनच्या अगेन्स्ट हा टॉस नक्कीच केला जातोय. तर कॉल दिला जाईल टीम सागर 11 नक्कीच या टीमच्या कॅप्टन आहे. तर थोडंसं ओपिनियन शॉर्टमध्ये द्यायचं आहे. तर या ठिकाणी टॉस जिंकला गेला, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण घ्यायचं. तर टॉस जिंकला, टॉस तुमच्यासाठी महत्त्वाचा होता या मॅचमध्ये. जरूर या शृंखलेमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. टॉस जिंकला, फिल्डिंग घेतलाय, तर समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त 52. प्रत्येक कॅप्टनचा हा ओपिनियन असतो की 40 ते 45, 50 ते 55. तुमचा 52चा टार्गेट आहे की तुम्ही 52 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. हा आकडा खऱ्या अर्थाने तुमच्या दिमागामध्ये सेट आहे का 52? तसा काय नाही. नक्कीच 52 धावसंख्येवरती रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. की दोन गोलंदाज असे कोणते असतील की जे मॅन्डेटरी पॉवरच्या म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावसंख्या खर्च करतील? बॉलर तर सांगू शकत नाही अजून. तर कॅप्टनचा आपण विचार केला गेला तर तब्बल 40+ नक्कीच खेळाडू आहेत, परंतु या मॅचमध्ये नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. या आयोजनाबद्दलचे 2 शब्द. चांगला आहे. तर नक्कीच कॅप्टनकडे आराध्य 11च्या जाऊया. टॉस गमावला गेला, टॉस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता, पण तुम्हाला आता बॅटिंग करावी लागेल. तर बॅटिंग करत असताना किती धावसंख्या बनवाल? समोरच्या कॅप्टनचा ओपिनियन होता की आम्ही 52 धावसंख्येपर्यंत रोखू, परंतु तुमचा अंदाज किती असेल, किती धावसंख्या बनवाल? 60-70चा. 60 ते 70 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं, परंतु या 60-70 धावसंख्येला पुढे नेण्याचं काम कोणते फलंदाज करतील? स्वतः मी आहे, शुभम पाटील आहे, अविनाश भोईर आहे, भूषण पाटील आहे. 2 शब्द या आयोजनाबद्दलचे. आयोजन तर बोलायला काही कमीच नाही, आयोजन तर खूप सुंदर आहे. नक्कीच हा डिसिजन आराध्य टीमच्या कॅप्टनला नक्कीच त्या ठिकाणी फिल्डिंग करावी लागेल, कारण टॉस जिंकला गेला होता. आपण जर पाहिलं गेलं तर सागर 11 आहे. तर मॅच नक्कीच आपण वळतोय. मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी 5वी मॅच नक्कीच ही तुम्हाला पाहायला मिळते, जिथे श्रीशा 11ने नक्कीच बनवल्या गेल्या धावसंख्या 89-90 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. खऱ्या अर्थाने आघाडीचे 2च फलंदाज जातात, परंतु 3 फलंदाज आपल्याला टीम वाघे 11चे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. नक्कीच थोडीशी दुखापतग्रस्त एखादे खेळाडू असतील, त्या अनुषंगाने अगदी धावा बनवण्यासाठी एक रनर त्या ठिकाणी ठेवला गेला आहे. श्याम आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं गेलं तर निशाक. नक्कीच ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांना 90 धावसंख्या नक्कीच बनवायचा आहे. आधी वाघे 11 समोर ना एक छोटंसं त्या ठिकाणी दगड होतं, परंतु त्या दगडाची वाढ झाली, त्या दगडाला माउंट एव्हरेस्ट बनवलं गेलं. जे आपण विचार केलं गेलं तर किशोर, त्याच्यानंतर महेश असतील, अधिक असतील, अधिकने बनवल्या 22, सुशांतने 3 धावसंख्येचं योगदान दिलं, त्याच्यानंतर
किशोरने बनवलं गेलं 16, 26 धावसंख्या बनवलं गेलं महेशने. आणि त्याप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं ना तर या मॅच मध्ये आता 90 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल. श्याम आणि निशा की जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रिदम मध्ये प्रॉपर कनेक्शन मध्ये. हा बॉल एक टप्पा पडल्यानंतर बॉल मिड विकेटला पाहायला मिळाला. एक टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं आहे त्या प्रकारे महेशला प्रत्युत्तर देत असताना त्यांनी बनवला गेला त्या धावसंख्या 26 आणि महेशच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार. थँक्यू. आज वाईल्ड एंट्री खरी अर्थाने वाघे 11ला आहे, परंतु वाईल्ड एंट्रीचा ठिकाणी फायदा उचलत असताना इसाकच्या बॅटमध्ये नक्कीच हा चौकार आलाय. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु रूम बनवू दिला नाही. जास्त पद्धताली त्या ठिकाणी वापरलं गेलं होतं इसाकच्या माध्यमातून. एक चौकार तर आलाय इसाकच्या माध्यमातून, परंतु त्यांना एका गोष्टीचा नक्कीच आराखडा आपल्या दिमागामध्ये त्या ठिकाणी रुजू करावे लागेल की 90चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावसंख्या यायलाच हव्या. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉडी लेंथ वरती हा चेंडू आदळला जातोय. लेग बायच्या रूपाने सिंगल नक्कीच धावसंख्या मिळेल. त्या ठिकाणी बॅट कट आहे हे सांगत असताना निल्सन मडवी अनुभवी पंच अनुभव मैदानाच्या आतमध्ये ते नक्की जोडत असताना या स्पर्धेमध्ये ना त्यांचं एक खास आकर्षण लावलंय, कारण पंचाची भूमिका नक्कीच ते बजावत आहेत. ओमसाई क्रिकेट संघासमोर नक्कीच ते खेळत असतात. त्या अनुषंगाने विचार केला गेलं तर स्टेजवरती तेव्हा येतात ना तेव्हा ते बक्षिसांची खैरात सुद्धा करत असतात. म्हणजेच चांगल्या प्रकारे या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला गेलाय. महेशचा हा बॉल आउटसाइड ऑप्शन वरती बॉल इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा आला. पंच आमच्याकडे वळले गेले, अगदी दोन्ही हात खुळे समांतर आकाशामध्ये त्यांनी केली गेले आणि सांगत असताना की हा बॉल वाईट. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर 6 अनुबोड. यावेळेला लेग स्टंप वरती बॉल होता, लेफ्ट केला गेला, वेल लेफ्ट, चांगला लेफ्ट होता. ज्या प्रकारे नक्कीच अधिक पाटील होते त्या ठिकाणी त्यांनी जशा प्रकारे बॉल लेफ्ट केला गेला ना तशा प्रकारे अजून एक बॉल लेफ्ट करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले इसाक, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या आहे त्या ठिकाणी 7 अनुबोड. षटक क्रमांक पहिले चालू असताना यावेळेला उचलायचा प्रयत्न, गती कमी गेली. टप्पा थोडासा आधी ठेवण्यात आला. शॉटचं सिलेक्शन खूप लवकर केलं गेलं होतं फलंदाजाने आणि ज्या अनुषंगाने हा बॉल ज्या प्रकारे डॉट गेला ना त्या प्रकारे अगदी हारण्याची समीकरणे त्या ठिकाणी बदलवत असताना टीम श्रीशा 11 आता गती पुढे ठेवण्यात आली, परंतु टप्पा ओळखला गेलाय. अगदी बॉल 2 फिल्डरच्या गॅप मध्ये जो पहिला चौकार ज्या प्रकारे आला ना तशाच प्रकारे हा बॉल एलिव्हेशन सुरेखरित्या तुम्हाला पाहायला मिळाला. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उचली घेतली आणि त्या अतिरिक्त उचलीच्या माध्यमातून चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट सी माराशी पार हा चौकार. अजून एक चांगला फटका, वॉड शॉट बॅटच्या परफेक्टली मिडल मध्ये हा बॉल मिडल ऑफ द बॅट आणि बॉल पाठवला गेला मिड विकेट सी मारे शिपार. चौकारानंतरचा हा श्यामच्या बॅटमध्ये षटकार. अगदी बॅटच्या मिडल मध्ये हा बॉल आणि जो प्रत्युत्तर द्यायचा होता ना श्याम आणि इसाकला आपल्या टीम वाघे 11च्या माध्यमातून तो आता प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिला गेलाय. कारण ज्या प्रमाणे ओपिनियन आम्ही वाघे टीमचा घेतला गेला ना त्यावेळेला ओपिनियन मध्ये त्यांचं तेच होतं की आमचा नॅचरल गेम ना आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करत असताना 90 धावसंख्येचा टार्गेट आहे त्यांच्यासमोर, हरकत नाहीये. ते 90 धावसंख्येचा टार्गेट त्या ठिकाणी आम्ही कंप्लीट करू. कंप्लीट करत असताना ना भरपूर सारे अपयश आमच्या वाटेला येतील, परंतु आमची वाट ना आम्ही साफ करण्याचे स्वप्न सुद्धा ठेवतो. हे वाघे टीमने सांगितलं गेलं. तेच पहिल्या षटकामध्ये महेशच्या अगेन्स्ट बनवलं गेलं धावसंख्या 17 आणि टीमची धावसंख्या अगदी 17 या धावसंख्येने वाढवत असताना फुलवत असताना टीम वाघे 11. श्याम आणि इसाक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना कंप्लीट करायच्या धावसंख्या 90. एकी गडी गमावल्या गेल्यात आणि दुसऱ्या षटकासाठी अधिक पाटील. पहिलाच बॉल गती थोडीशी कमी केली गेली, जास्त नव्हती गती. स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याने पिच केला गेला. 17 धावसंख्या त्यांनाही माहित की पहिल्या षटकामध्ये खर्च झाला. या षटकामध्ये कमबॅक तर करायला हवा, तो कमबॅक केला गेलाय कारण 90चं टार्गेट होतं. रिकॉर्ड रन रेटचा जर आपण विचार केला गेला तर तब्बल 18चा ठेवायचा होता, पहिल्या षटकामध्ये आला 17. यावेळेला फटका पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. त्याने लागोपाठचे नक्कीच 2 चेंडू डॉट खेळले गेले. जो फटका श्यामच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला ना ती स्ट्राईक रोटेट इशाककडे झाली. इसाक पहिलेच 2 चेंडू फेकत असताना जिथे अधिक पाटील
नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि 17 या धावसंख्येवरती टीमची धावसंख्या आता थोडीशी थांबलेली. उचलायचा प्रयत्न, यस लीडिंग एज होती. कॉटबॅनची अपील सुद्धा नसेल कारण माहिती आहे यष्टीरक्षकाला की झेल हातामध्ये स्वाधीन झाली आणि विकेटचं होईल पतन. पहिला विकेट त्या ठिकाणी अधिक पाटीलच्या खात्यामध्ये जोडत असताना आणि 17 आकड्यावरती पहिला गडीबाजी ते बॅटिंग करते टीम वाघे 11. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. बाळू 16 धावसंख्या बाळूने खर्च केल्या गेल्या होत्या परंतु आता 16 धावसंख्येच्या 32 कशा होतील ना याच्यापेक्षा जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल ते म्हणजेच बालू याला. कारण तुम्ही फिर हेराफेरी मध्ये पाहिलं असेल की एक का डबल तशा प्रकारे 16चे 32 बनवावे लागतील आता बाळूला कारण धावसंख्या तुम्हाला 17 पाहायला मिळते. या वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, जास्त फोर्स नव्हता या चेंडूवरती, फक्त स्टीअर केलं गेलं होतं. त्यांना अगदी कव्हर पॉईंटच्या मधनं हा बॉल काढायचा होता परंतु आउटसाइड ऑप्शन मध्ये हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचत असताना टीमची धावसंख्या 18. फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला बॉल गतीने बीट केलं गेलं. खरं तर गती ना जास्त नव्हती अधिक पाटीलच्या बॉलवरती, गती थोडीशी स्लोवर होती. टप्पा ना आता बालूने ओळखायला हवा, जागेवरून खेळा, बॉलवरती नजर ठेवा, नजरेने हा फटका खेळा आणि जास्तीत जास्त धावसंख्या आता बनवण्याचा प्रयत्न करा. या वेळेला गती ओळखली गेली. ऑन साइडला फक्त स्विंग करत असताना डीप मध्ये मिड विकेटला पुन्हा एकदा शक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जे शक्तीने चौकाराने आपल्या डाबाची सुरुवात केली गेली होती. आघाडीला जात असताना खूप चांगल्या प्रकारे नक्कीच त्यांनी धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी 11. ती शक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यांनी बॉल अडवला गेला, त्याला बॅकअप आपण पाहिलं गेलं तर महेशचं बॅकअप होतं. त्या ठिकाणी आपण विचार केला गेला तर हा बॉल अडवत असताना अडवला गेला हा चेंडू. त्या बॉलवर द्यायला धावसंख्या 2, टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना 20 या आकड्यावरती 20 ऑन बोर्ड. षटकामधला नेक्स्ट बॉल ऑन द टच खेळण्याचा प्रयत्न, जास्त हाईट फॅक्टर होतं त्याचं ऑफस्टम्पच्या बाहेर नक्कीच चेंडू पिच केला गेला. 90चं टार्गेट आहे पहा, अजूनही 70 बनवायचे आहेत. विचार केला गेला तर या षटकामध्ये हा दुसरा चेंडू वाईट आला म्हणजे शेवटचा बॉल टाकण्यासाठी 2 चेंडू वाईट टाकल्यात अधिक पाटीलने. या वेळेला जागेवरून खेळतात, गॅप शोधली गेली, बॉड शॉट, गॅप शॉट सिलेक्शन आहे. ज्या प्रकारे एखादा बटन आपल्याला शर्टाचा लावायचा असल्यानंतर आपण ज्या प्रकारे सुईमध्ये धागा ओवतो ना तशाच प्रकारे गॅप शोधली गेली. अगदी चौकाराच्या दिशेने हा बॉल नक्कीच होता परंतु हा चौकार आहे की किती धावसंख्या ते चौकार आहे, चौकार गेला होता कारण त्या अर्थाने थोडीशी धडपड आपल्याला पाहायला मिळाली. इथनं पाहिलं गेलं तर या चौकाराने टीमची धावसंख्या वाढत असताना चौकाराने टीमची धावसंख्या 25. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय जिथे बॅटिंग करते टीम वाघे 11. इसाक बाद झाल्यात ज्याने 4 धावसंख्येचं महत्वाचं योगदान दिलं. श्याम 10 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्यानंतर बाळूचा विचार केला गेला तर 8. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 25. अजूनही 65 धावसंख्या बनवायच्या आहेत. तुमच्या समोर बॉल शिल्लक असताना 18. 30 बॉलची ही मॅच होती. 12 चेंडू समाप्त झालेले आहेत. फटका उचलण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही. बॉल मारल्यानंतर थोडीशी साईडला ते वळले गेले कारण त्यांच्यासाठी दुसरा खेळाडू धावसंख्या कंप्लीट करण्यासाठी ठेवला गेलेला आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला गेला तर ज्या गोलंदाजाने 17 धावसंख्या खर्च केल्या तेच महेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या जागेवरून फटका, बॉटमहँडचा किती सुंदररित्या वापर पहा. अगदी डीप मध्ये कव्हरला हा बॉल धाडला गेला. 2 टप्पे घेतल्यानंतर चेंडू अडवला जातोय आणि अखेरकार या 2 धावसंख्येने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. फुटवर्क ना त्या ठिकाणी जास्त नाहीये त्या ठिकाणी बाळूचा परंतु फटका ना बॉटमहँडच्या माध्यमातून खूप सुंदररित्या ते वळवतात. त्या अनुषंगाने 2 धावसंख्या आल्या. टीमची धावसंख्या 28. यावेळेला फटका खेचला गेलाय. आता फटका खेचलाय. अगदी बॅचर रिदम मध्ये शक्ती होते. युक्ती श्रेष्ठ करून फायदा नाही परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल जाईल मिड विकेट. सी मारीशी पार. बालूच्या बॅटबंद तलवारी सारखा प्रहार देऊन जाईल धावा 6 आणि हा षटकार. षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर अजूनही एक षटकार जर तुम्हाला बाळूच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला ना, बालूच्या बॅटमध्ये
अजून एक षटकार येतोय. तर या स्पर्धेचे त्या ठिकाणी प्रणिते आमचे अनंता भगत यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज. या वेळेला जास्त अतिरिक्त बाहेर काढला गेला हा चेंडू. त्या ठिकाणी महेश आपल्याला पाहायला मिळाले. आउट साइड द ऑफ स्टंप. अजून 100 रुपयाची वाढ नक्कीच या बक्षिसामध्ये झालेली आहे. अतुल पाटील यांच्याकडनं 100 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजेच येणाऱ्या बॉलवरती जर षटकार बालूच्या बॅटमधून आला ना तर तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज. बहुत तयार. फटका उचलण्याचा प्रयत्न बॅटवरती आणि विचार केला गेला तर ऑफस्टंप वरती होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॅटमधून त्यांना चेंडू काढायचा होता. 90 धावसंख्येचा टार्गेट आहे. बालूच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता परंतु त्यांना थांबवलं गेलं. व्हाईट बॉल नंतर चांगला बॉल पिच करत असताना महेश यावेळेला उचलायचा प्रयत्न. पुन्हा एकदा गती जास्त होती. बॅकफुटला गेल्यानंतर बॅटवरती व्यवस्थित नाहीये. खरं तर बॅट आणि चेंडूचा संपर्कच नव्हता. बॉल जलद गतीने हाताळला गेला महेशच्या माध्यमातून आणि या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. लागोपाचे 2 चेंडू डॉट जिथे बॅटिंग करतात टीम वाघे 11. यावेळेला आता उचलला गेला फटका. संधी बनू शकते. मिड ऑनचे नक्कीच खेळाडू वळता चेंडू खाली. मिड ऑफचा प्रवास त्यांनी केला गेला. हातामध्ये झेल निसटला गेला आणि बॉल आउटफील्डच्या माध्यमातून तुम्हाला शॉट कव्हरला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने पाहायला गेला तर या धावसंख्या 2-3 जोडत असताना टीमच्या टोटलमध्ये आणि तब्बल धावसंख्या आता पोहोचली गेली ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 90 धावसंख्या बनवायच्या होत्या. अजूनही 12 चेंडूचा नक्कीच खेळ शिल्लक आहे. 38 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 12 चेंडूमध्ये 52 बनवावे लागतील आणि षटक क्रमांक त्या ठिकाणी 4 आणि 5 ज्या वेळेला संपन्न होईल 26चा रिक्वायरमेंट त्या ठिकाणी जोरायचा आहे आणि 52 धावसंख्या कंप्लीट होतात की नाही हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. बावन्न अजूनही बनवायचे आहेत. यावेळेला फटका चांगला फटका. ओहो वाड शॉट. खऱ्या अर्थाने आता विचार पडला असेल अधिक दादा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर सर्व खेळाडू मैदानाच्या मॅच जिंकल्यानंतर हारल्यानंतर बाहेर आहेत परंतु रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा असा फटका पाहिलाय का? जागेवरून फटका ऑफस्टंपवरचा चेंडू आणि डीप कव्हरला काही सुरेख नक्कीच तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज कोण होते तर बाळू. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. आता व्यवस्थित बॅटवरती नाही परंतु धावसंख्या 2 तर डेफिनेटली मिळतील. शक्ती त्या ठिकाणी आहेत. स्ट्रायकरवरती फेकी अधिक पाटील त्या ठिकाणी होते. जीवाच्या आकांताने बालूच्या खात्यामध्ये ही दुहेरी धावसंख्या त्या ठिकाणी एकवटली गेली आणि ज्या ठिकाणी श्याम मैदानाच्या आतमध्ये इसाक बाद झाले आहेत ना परंतु त्यांना आता 52 धावसंख्यांना 12 चेंडूमध्ये बनवायचे होतात. त्या 2 धावसंख्या पाहिल्या गेला तर आता या बॉलवरती आला तब्बल 8 धावसंख्येने सामना इथून लेस होते आणि आता बॉलर तयार. या वेळेला ऑन साइडला दरम्यान खेळायचं होतं. डाऊन दी लेग स्टिक वरती हा बॉल ट्रॅव्हल केला गेला. या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च करत असताना आपल्याला किशोर पाहायला मिळतोय. किशोरने बनवल्या होत्या त्या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिला गेला तर 16. त्या 16 धावसंख्या त्यांनी बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या परंतु त्याच धावसंख्या आता त्यांना रोखताना ना थोडेसे अपयश येते. कोण तर त्याच्यासमोर बालू आहे. अजून एक चांगला फटका. अगदी लो फुलटॉस चेंडू अटेम्प्ट केला गेला. शॉट मध्ये मिड विकेटला हा बॉल त्या ठिकाणी मिड ऑनचे फिल्डर होते त्यांनी प्रवास मिड विकेटचा केला गेला. बॉल अडवला जातोय आणि या बॉलवरती तब्बल 8 या वैयक्तिक धावसंख्येचं षटक त्या ठिकाणी किशोरने हाताळलं गेलंय आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचवत असताना ती म्हणजेच 48 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या जातात. श्याम आता स्ट्रायकर एंडवरती असतील. त्या श्यामच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत 11 धावसंख्या आल्यात ज्यांना बनवायच्या होत्या 90 धावसंख्या परंतु आता एक चांगल्या स्थितीमध्ये वावरताना तुम्हाला श्रीशा 11 तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेला फटका लो फुलटॉस सर्जूने अटेम्प्ट केलाय. वाडी श्लॉंगन आणि मिडविकेटच्या दरम्यान नक्कीच फिल्डर उपस्थित पाहायला मिळाले. स्ट्रायकरवरती फेकी त्या ठिकाणी स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी बालूला हे सांगत असताना की या धावसंख्येचा आपल्याला धोका पत्करायचा नाही. त्या अनुषंगाने 4 चेंडू समाप्त झाल्यात. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 11 धावसंख्या खर्च झाल्यात जिथे किशोर आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावसंख्या 49 झाल्यात जिथे लक्ष होतं 90 धावसंख्येचं. या वेळेला फटका सरळ रेषेत व्ही शेप मध्ये डीप मध्ये लॉंगॉनला फिल्डर अगदी एका टप्प्यावरती चेंडूच्या अगदी समोरासमोर होते. ज्या प्रकारे एखादी भिंत आपल्याला ओलांडायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला उंची ती पाहावी लागते ना. ती उंची पाहिली गेली लॉंगॉनच्या फिल्डरने. बॉल पडल्यानंतर 50 धावसंख्या कंप्लीट झालेत. 1 धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट झाली. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल म्हणजे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आपण विचार केला गेला तर अजूनही 40 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम वाघे 11 ला. लोबो फुलटॉस अगदी पायाच्या मधोमध बॉल टाकण्यात आला. शॉट मध्ये मिड ऑफला नक्कीच फिल्डर. या षटकाची सांगता झाली. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर दुहेरी आणि 4 सिंगल पाहायला मिळाले. एक व्हाईट बॉल एक डबल सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे तब्बल आपण या षटकामध्ये जर विचार केला गेला ना
तर तब्बल 13 धावसंख्या या षटकामध्ये खर्च झाला, जिथे किशोर आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 51, 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि 39 धावसंख्या अजूनही बनवावं लागेल, जिथे बॅटिंग करते टीम वाघे 11. सन्माननीय महेशजी घोडे नक्की साहेबांचं शुभ आगमन त्या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती होत असताना जे सापाडे गावचे नक्कीच केबल ऑपरेटर आहेत, ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी जरूर त्यांच्या टीव्हीवरती कव्हर केली जात नसली तरी ते या स्पर्धेला त्या ठिकाणी वेळ देण्यासाठी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 39 ची गरज. पहिलाच बॉल त्या ठिकाणी पिच केला गेला, आखूड टप्प्याचा व्यवस्थितरित्या बॅटवरती मिडल केला गेला आणि ज्या प्रकारे एखाद्या गोष्टीवरती आपण राग दाखवतो ना, तशाच प्रकारे रागाने खेळला गेलेला हा फटका अगदी ताकद, नजाकत आणि फुटवर्क या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जिथे बालू होते, बालूच्या बॅटमध्ये अगेन्स्ट आपल्याला सुशांतचे षटकार पाहायला मिळतोय आणि अजूनही जर विचार केला गेला तर या मॅच मध्ये हार आणि पराजयाचं अंतर कापत असताना हा षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. तर जयदुर्गा आणि 40+ खेळाडूंनी आपली रिपोर्टिंग करायची आहे टीमच्या कॅप्टनने. आपण या गोष्टीचा विचार नक्कीच केला असता की जर 70 ते 65 धावसंख्या असत्या ना तर इझिली चेस केल्यासाठी वाघे 11ने हा फटका औषधी ऑप्शन सुशांत होते. पहिला बॉल जसा षटकार आला तसा थोडासा दडपणाच्या आहारामध्ये जात असताना दडपण आहे थोडंसं त्या ठिकाणी सुशांत वरती, कारण अजूनही त्यांनाही माहिती आहे की या धावसंख्या चेस होऊ शकणार नाही, अजूनही 35 बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने हा बॉल वाईट आलाय. अजून एक चेंडू वाईट कदाचित असला असता, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. पंच आम्हाला सांगत असताना की व्हाईट यॉर्करचा जो त्यांनी प्रवास केला गेला ना, तो व्हाईट यॉर्करचा प्रवास त्या ठिकाणी कंप्लीट झाला. हा डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना टीमची धावसंख्या 58, अजूनही बनवायच्या 32 आहेत. अकूट टप्प्याचा बॉल मागे चालला, फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी बीट झाल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये भावा होते. त्या ठिकाणी बॉल अगदी त्यांच्या जवळून त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. अतिशय सुंदर हे व्यक्तिमत्व चेतन पाटील यांच्या नेहमी सोबत असतात. त्याने त्यांना पाहायला गेलं तर गावामध्ये कोणताही उपक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो आणि भावाची उपस्थिती लाभणार नाही असं झालंच नाही, कारण सापर्डे गावामध्ये भावा चांगला फटका होता. खऱ्या अर्थाने विचार केला गेला ना तर सापर्डे गावामध्ये 2 चेहरे ओळखीचे आहेत, भावा आणि दुसरं म्हणजे आमचा मच्या. 2 चेहरे ओळखीचे चेहरे आहेत. सदैव हसरा चेहरा, अगदी आनंदमय वातावरण नक्कीच ठेवत असतात. आणि या बॉलवरती जर षटकार आला ना तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल, ते म्हणजेच अनंता भगत यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पहा पोहोचली जाते. त्या ठिकाणी तब्बल विचार केला गेला तर 60 या आकड्यावरती षटकार आलाय. काउंटिंग त्या ठिकाणी केली गेली नव्हती धावसंख्या, म्हणजेच 67 झाल्यात, 67 धावसंख्या झाल्यात. म्हणजे जी विकेट आली आहे त्या ठिकाणी बाळू आपल्याला पाहायला मिळाले. 66 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजेच या खेळपट्टीचा विचार केला गेला ना तर वाघे टीमला ही खेळपट्टी चांगली आहे, परंतु आता त्यांना पराभव हा स्वीकारावा लागेल. लेग स्टेक वरती नक्कीच हा बॉल 67 धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट. म्हणजे आता ज्या गोष्टीचा आपण विचार करत होतो ना की 65 ते 70 धावसंख्या जर असत्या ना तर कदाचित या मॅच मध्ये तुम्हाला चुरस पाहायला मिळाली असती, परंतु ती चुरस आता संपली गेली. हा बॉल वाईट आला. हाईट फॅक्टर जास्त, फायदा उचलायचा होता. पंचांचा इशारा काय येतो त्यावरती नक्कीच लक्ष केंद्रित केले जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये नक्कीच हा बॉल पाहायला मिळाला. नोचा इशारा पंचांनी कदाचित दिला गेला नाही, कारण स्टेप आउट नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. मॅच त्या ठिकाणी फिनिश झाली आहे की काय? मॅच फिनिश झाली आहे. कदाचित असं वाटलं की मेन पंचाच्या भूमिकेमध्ये नोचा इशारा आला होता, परंतु स्क्वेअरलेगच्या पंचाने नोचा इशारा दिला गेला नाही. तर सन्माननीय किरणजी थळे नक्की साहेबांना विनंती करेन, कॅमेरामॅन